पवित्र यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। आणि आज बडनेरा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेस उपस्थित शिवसेनेच्या रणरागिणी आदरणीय सुषमाताई अंधारे, या ठिकाणी उपस्थित अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बळवंतरावजी वानखडे, डॉक्टर राजेंद्रजी गवई, माजी खासदार अनंतरावजी गुडे, उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय आदरणीय मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मतदार बंधू, मी सुनील बलदेवराव खराटे, मतदार बंधू आणि भगिनी, बहुजन चळवळीतला गेल्या 25 वर्षापासून सामान्य कार्यकर्ता, बाळासाहेबांच्या विचाराची शिदोरी घेऊन शिवसेनेला आपलं कार्य गेल्या 25 वर्षापासून समर्पित केलं आहे आणि गेल्या 10 वर्षापासून मी जिल्हा प्रमुख पदावर कार्यरत आहे। आपल्या समोर माझ्या कार्याचा आलेख बऱ्यापैकी काही लोकांनी सांगितला, परंतु लोकप्रतिनिधी असण्याचा क्रायटेरिया काय असला पाहिजे, तर माझ्या मते तो कुठलंही काम करू शकतो आणि त्याची करायची मानसिकता आहे, हे पहिला क्रायटेरिया असला पाहिजे आणि तो माझ्यात आहे असं मी मानतो। आमच्या बाळासाहेबांना शिवसैनिक अभिप्रेत होता, तो सर्वसामान्याच्या अडचणीत सर्वात पहिले धावून जाणारा, आणि तो शिवसैनिक बनण्याचा मी यशस्वी प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी माझ्या सर्व कार्याचा आलेख पाहून एक सर्वसामान्य कार्यकर्ता जरी असलो, माझा कुठलाही राजकीय वारसा नाही, तरी माझ्या केलेल्या श्रमाचं फळ म्हणून मला या ठिकाणची उमेदवारी बहाल केली आणि उमेदवारी बहाल केल्यानंतर माझ्या सर्व सहकाऱ्यांसह जे मी आज पक्ष संघटन करत आलो त्या सर्वांसहित ही निवडणूक जिंकून आदरणीय पक्षप्रमुखांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यासाठी एक छोटासा नजराना मी बहाल करू इच्छितो, ते आपल्या सर्वांच्या सहकार्यानं। आपल्या जिल्ह्यातला या मतदारसंघातला विकास आपण पाहिला, या ठिकाणचा आमदार स्वतःला बहुजन म्हणून घेतो आणि बहुजनासाठी त्याने काय केलं हे आजपर्यंत कोणीतरी सांगावं। या मैदानाचा इतिहास जर पाहिला तर मी या ठिकाणी एक वीट सुद्धा त्याची लागली नाही आणि या मैदानासाठी ज्या मैदानावर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले, या मैदानावर कितीतरी लोक मोठमोठ्या राजकीय स्तरावर गेले, परंतु या मैदानासाठी ज्या ज्या गोष्टी त्यांनी कबूल केल्या होत्या त्या आजपर्यंत इथं करून दाखवले नाही, इथं येऊनही पाहिलं नाही। माझ्या सुदामभाऊ बोरकरांनी या ठिकाणी भीम टेकडीचा एक ते 1.5 कोटीचा निधी आला, 10 कोटीचा निधी आला आणि तिथल्या सर्व समितीच्या प्रयत्नानं तो आला, त्याचे सर्व प्रूफ्स आहेत, परंतु आमदार त्या ठिकाणी स्वतःच्या नावाची टिकली लावायला मागे पुढे पाहत नाही। आपण पाहिलं असेल या जिल्ह्यात या अगोदरही पालकमंत्री झाले, या अगोदरही मंत्री झाले, त्या सर्वांच्या कामावर सर्वात पहिले स्वतःचं बोर्ड लावण्याचं काम कोणी करत असेल तर हा आमदार आहे। आणि या आपल्या अमरावती जिल्ह्याचा इतिहास आपण पाहिला तर संतांची ही भूमी आहे। भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या ठिकाणचे पहिले कृषी मंत्री झाले, या ठिकाणची राष्ट्रपती अमरावतीनं दिली आणि या जिल्ह्याचं अत्यंत पवित्र राजकीय वातावरण असताना पहिल्यांदा वातावरण कोणी कलुषित केलं तर ह्या दोघेही नवरा बायकोनं केलं। तुम्हाला माहित असेल की आजपर्यंत आपल्या या जिल्ह्यातल्या राजकीय नेत्याचं कधी मतभेद होते, परंतु वैर नव्हतं, कोणावरही आक्षेपार्ह वाक्य कोणी वापरत नव्हतं। आपले आदरणीय या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आपण त्यांना पाहिलं असेल तर गेल्या 2 दिवसा अगोदर त्या आमदाराची बायको आमच्या भाऊंना घाण म्हणते। अरे, ज्या माणसाला अमरावती जिल्ह्यातल्या 5.5 लाख लोकांनी निवडून दिलं आणि अत्यंत लोकप्रिय, ज्यांनी आपली प्रत्येक कारकीर्द पूर्ण व्हायच्या अगोदर दुसरं त्यांना पद मिळालं,
ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार या प्रत्येक त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या अगोदर त्यांना पुढचं पद मिळालं आणि अमरावती जिल्ह्याचं हे मोठं पद सुद्धा त्यांनी त्यांच्या चांगल्या स्वभावानं मिळवलं. आणि त्या माणसाला आमच्या या जिल्ह्याच्या लोकप्रिय नेत्या त्यांच्या घराचा चपराशी ते म्हणतात. बंधूंनो, आताच त्या दिवशी खरगे साहेब आले, त्यांनी या गोष्टीचा चांगला समाचार घेतला. अरे, या जिल्ह्याचं हे संविधानिक पद आहे, तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हा विषय या ठिकाणी येत नाही, परंतु ते संविधानिक पद आहे. त्या संविधानिक पदाचा आदर करणं प्रत्येक माणसाचं काम आहे आणि ते काम हे कधीच करत नाही. आपल्या जिल्ह्यातल्या मंत्र्याला पालकमंत्र्याला पालकमंत्री, नगरसेवकाला घरातून काढून मारतो आणि महानगरपालिकेपर्यंत नेतो. या माणसाचा कुठलाही राजकीय कधीही त्याचा गुरु कायम राहिला नाही. कधी नारायणराव राणे, नंतर शरद पवार साहेब, अजित दादा, त्यानंतर संतांचे फोटो सुद्धा त्याने लावले, परंतु त्याच्या प्रामाणिकतेवर कधीही कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. ज्या वेळेस या आमच्या आंबेडकरी जनतेनं मागच्या वेळेस त्याच्या पत्नीला या जिल्ह्यातून निवडून दिलं, एक आस्था त्यांच्या मनात होती की जिल्ह्यातली तरुण तडफदार हे खासदार काहीतरी करू शकल, परंतु या सर्व जनतेच्या विश्वासाला तडा देऊन ते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. आणि ज्या भारतीय जनता पार्टीचं कार्य तुमच्या समोर आहे, संविधान बदलण्याचा पाप करण्याचं षडयंत्र त्यांनी रचलं होतं, परंतु आपल्या प्रयत्नाने ते थांबलं. या मैदानासाठी आमचे सुदामभाऊ बोरकर यांनी एक साधा कार्यकर्ता म्हणून 35 लाख रुपये निधी आणला. त्या एवढ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या याच्या समाजसेवकाच्या नावावरही स्वतःचं नाव लिहिण्याचं पाप ते करतायत, म्हणजे इतक्या खालच्या स्तरावर ते गेलेले आहेत. म्हणून बंधूंनो, आपल्या जिल्ह्याचं वातावरण आपण जर पाहिलं असेल तर जिल्ह्यामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये आमदार हा कुटुंब प्रमुख असतो. आपल्या ज्या मतदारसंघाची जी जनता असते त्या मतदारसंघाच्या जनतेचा तो कुटुंब प्रमुख असतो. त्यानं त्या सर्वांची काळजी घेणं त्याचं काम असते, परंतु स्वतः वाय सिक्युरिटीत राहतो, त्याची पत्नी सुद्धा वाय सिक्युरिटीत राहते, परंतु आपण सर्व तसेच फिरतो. आज तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या 6 महिन्यात कितीतरी तरुण मुलांचे खून झाले. राज्याचे गृहमंत्री त्यांच्या अत्यंत जवळचे आहे, अमरावतीची पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांच्या ताब्यात आहे असं ते नेहमी सांगत असतात, परंतु आमच्या तरुण वर्गाला नशेच्या दिशेनं नेऊन जाण्याचं पाप सुद्धा ते करतायत. म्हणून याचा निषेध करणं, याचा धिक्कार करणं आपल्या सर्वांचं काम आहे. आपल्या या जिल्ह्याचं अत्यंत पवित्र वातावरण खराब करण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. एकाला आपण जागा दाखवलेली आहे, दुसऱ्याला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून बंधूंनो, आपल्याला ताईला ऐकायचं आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, आपण कधीही एकमेकांसोबत बोलू शकतो. माझ्या सर्व आयडियाज क्लिअर आहे. या जिल्ह्याचा, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून, एक तुमचा मित्र म्हणून तुमच्या सदैव सेवेत राहण्याचा संकल्प या ठिकाणी मी करतो. आणि आज जे शिवसैनिक असतात त्याला कधीही कुठल्याही व्यक्तीनं समस्येमध्ये बोलावलं तर त्याच प्रकारचा मी सुद्धा आहे. आपण कधीही कुठल्याही कामासाठी मला फोन करा, मला त्याचा कधी कंटाळा येत नाही आणि मी कधी कोणाला चिडत नाही, परंतु जे काम होणार आहे ते काम करून दाखवतो आणि जे होणार नसेल त्यासाठी मी प्रयत्न माझे दिसतात. आपल्या महानगरपालिकेचे सर्व प्रकरणं आपण पाहिलेले आहेत. मी कुठल्याही व्यक्तीला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो आणि या निमित्तानं मी आपल्या समोर अशी ग्वाही देतो की मी सदैव आपल्या प्रश्नांचा सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आणि या मतदारसंघातून आपण आशीर्वाद देऊन मला त्या विधान भवनात पाठवलं तर या मतदारसंघाचा खुंटलेला 15 वर्षात न झालेला सर्व विकास मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तर निश्चित आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईलच. या ठिकाणी आमच्या ताई मुंबईवरून पुणेवरून अनेक त्यांचे कार्यक्रम आहेत, त्यांची तब्येत सुद्धा थोडी खराब आहे, तरी सुद्धा माझ्यासाठी त्या ठिकाणी आल्या, म्हणून त्यांचा सुद्धा आभार मानतो. आपण सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की येणारा 20 तारखेला माझा नावाच्या समोरचा बटन क्रमांक 1
मशाल या बोध चिन्हावर बटन दाबून आपले आशीर्वाद देऊन मला त्या ठिकाणी पाठवावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील भाऊ. सुनील भाऊ, तुम्ही इथं व्यक्त केलेला आशावाद सार्थकी ठरावा ही तथागताचरणी प्रार्थना करतो. आपलं स्वप्न 100% पूर्ण होईल अशी आपणास ग्वाही पण देतो. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्माननीय राजेंद्रजी गवई, कारण की 9 वाजलेले आहेत, 1 तास बाकी आहे, थोडं वेळेचं भान ठेवून बोलतील असं मी त्यांना विनंती करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज,